भागवत कथेची सांगत आहोत नाही. हे प्रेम आहे महाराज, हे सुख आहे, हे परमार्थातलं सुख आहे, देवाचं सुख आहे. हे कधी कमी होत आणि संसारातलं कधी टिकत नाही. विठ्ठला विठ्ठला. त्या पद्धतीने सर्वांनी आपापल्या दारावर गुडिया उभा करायच्या. अशा पद्धतीचं सर्वांनी काय केलं एकमेकांना सांगितलं. अभंगाचं दुसरं चरण. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. त्याचा परिणाम देव आला, आनंद झाला. त्याचं द्योतक, त्याचं रूपक कसं केलं. गुडिया तोरणे, करती कथा, गावती गाणे. हा, अशी भागवत कथा लावली. गाणे गाऊ लागले आणि गुढ्या उभा केले. आनंदाचं प्रतीक आहे महाराज. म्हणून भगवान परमात्म्याच्या येण्याने गावाला आनंद झाला आणि तो भगवान परमात्मा सगळ्यांना आनंद देऊ लागला. किती आनंद दिला. तर भगवान परमात्मा रांगत असताना त्याचे रांगणं बघायला गवळणी येऊ लागले. कसा रांगत होता. हा, तळवी तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगू लागला. रांगत असताना भगवान परमात्मा लोणी घरात घेऊ लागला, खाऊ लागला. आणि खात असताना भगवान परमात्मा काही लोणी फोडूनही टाकायचा, नाशही करायचा. भगवान परमात्म्याने लोणी खाल्लं, ताकाची गाडगी फोडली. ताक म्हणजे असार संसार, लोणी म्हणजे सार परमार्थ आहे. ताक कधी देव प्याला. ताक नाही प्याला. ताक देवाने ताकाचे गाडगे फोडून टाकले, ताक पिला नाही. आसार हा संसार आहे, देवाने त्याच्याकडे बघितलं नाही. सार परमार्थ लोणी आहे आणि तो परमार्थच देवाने घेण्याचा प्रयत्न केला म्हणून लोणी खाल्लं. आणि त्याला भगवान परमात्म्याला पाहण्याकरता गवळणी येत होत्या. काहीतरी कामानिमित्त यायच्या. यशोदे मैयाला सांगायचं थोडं पीठ आहे का, कोणी म्हणायचं काही आहे का, हे आम्हाला पाहिजे ते पाहिजे. पण देवाला पाहिलं की निघून जायच्या. ते वस्तू नेत नव्हत्या. कारण असं तर घरात येत नव्हतं. आणि तुमच्या पोरालाच पाहायला यायचं म्हटल्यानंतर घरची येऊन देणार नाही. आमच्या पोराला पाहता म्हणजे दिष्ट लागन ना, नजर लागन तुमची असं म्हटल्यानंतर कुणी येऊ द्यायचं नाही. म्हणून कामानिमित्त जायचं. कृष्णाला पाहिलं की मागं निघून यायचं. ती पीठ घेऊन यायची. यशोदामाया पीठ मागायला दिन कसं काय गेली, सगळ्या आशात निघून जाय. बरेच दिवस झालं भगवान परमात्म्याने रांगत असताना घरात खोडी केली. थोडं भगवान परमात्मा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर भगवान परमात्म्याने एक दिवस उखळाला बांधल्यानंतर विमल अर्जुन यांचा उद्धार केला. भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले आणि वेळ कमी असल्यामुळे भगवान परमात्म्याने गावात गल्लीत फिरायला लागले. भगवान परमात्म्याने लहान लहान पोरं पाहिले. शेंबडे पोरं त्यांचे नाही का ढेऱ्या मोठाल्या झालेल्या, हातपाय बारीक बारीक, डोकं मोठं, पोट मोठं, अशी पोरं पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितले कोणत्या गावचे तरी हे पोरं. म्हणले आम्ही तुमच्याच गावचे. मग असले कसे. माझ्याकडे बघा मी कसा आहे. म्हणजे तुझे आई वडील तुला जपतात रे, भाग्य आहे तुझं. तुझे आई वडील तुझ्यावर नितांत प्रेम करतात. आमचे आई वडील आम्हाला जपत नाही. दही दूध तूप नाही का आहे, पण सगळं बाजारला जाते. आम्हाला ताकद खाली जाते. मी ताकातून तुम्हाला वर काढतो, मी परमार्थात आणतो. या म्हणले लोणी खायला. भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही सगळे माझ्या घरी चला. एक दिवस जेव घातलं, 2 दिवस घातलं. यशोदामाईने सांगितलं रोजची रोज हे काय परवडणार काम नाही. रोजच यायचं. ती शाळा त्याच्या घरची नाही म्हणून ताण आपली तर जेवण करायला. भाकरी रोज कुठे टाकायच्या 10 पोरायच्या. त्यांनी सांगितलं आपल्याच्याने होणार नाही कृष्णा. उद्याच्याला एकही पोरग घरी आलं नाही पाहिजे खायला. कृष्णाने सांगितलं अवघड झाले, पोरं सुधारायचे कसे. मग देवाने विचार केला त्यांचंच त्यांना द्यायचं. ह्याच्यात चोरी नाहीच आहे महाराज. खऱ्या अर्थाने बरेच लोक म्हणतात बाहेर संप्रदायातले तुमच्या देवाने चोऱ्या केल्या, जीव चोरटा होता. अरे देवाने चोरी केली असतं सोनं चोरलं असतं ना. अरे हे लोणी त्यांच्याच पोरांना खाण्यासाठी फक्त घर वाटून दिले. 50 पोरांची तुकडी केली, रोज एकाचं घर. ह्यांना द्यायचं नाही. मग तिकडं दुश्मनाला देता आणि त्यांची पोरं होते तगडे आणि तुम्ही तुमच्या पोरांना वाळून टाका.
भगवान परमात्म्याने त्याची टोळी केली आणि घरात जायचे पेंड्या सुदाम्या वाकड्या बोबड्या सर्वजण मधुमंगल भगवान परमात्म्याच्या जवळ आले आणि सर्व त्या ठिकाणी म्हणले काही अडचण नाही कृष्णा, रोज एकाचं घर का व्हायना आमचे देतच नाहीत घरचे, आपल्याला ते खायचंय. देवाने त्या ठिकाणी सगळ्यांना घेऊन जायचं, चोरी करायची, सर्व खायचं. दही दूध खाऊन काही काही पोरं खाल्ल्यानंतर लाता हाणायचे, पाडून टाकाय. देव म्हणायचं पुढे जाऊ नका रे, पुन्हा गाडी भेटायची नाही, आपले धंदा बंद पडल. पण पोरं लय भारी महाराज खायला मिळाल्यावर त्याने फोडायचं, बाहेर यायचं. भगवान परमात्म्याने पुन्हा दुसऱ्या घरी, पुन्हा दुसऱ्या घरी. पण खोड्या जास्त झाल्या. एक दिवस गवळणींनी विचार केला, हे चालणार नाही, याला आपल्याला कुठंतरी थांबावं लागणार आहे. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं, त्या गवळणीने सांगितलं, चला म्हणले या सगळ्यांचा मोरक्या जो आहे तो श्रीकृष्ण आहे आणि तो यशोदेला आपण त्याची कानउघडणी केली पाहिजे. म्हणून सगळेजण त्या ठिकाणी यशोदेच्या दारामध्ये, नंदबाबाच्या दारामध्ये येतात आणि यशोदेला घराणे सांगतात. घराणं सांगू लागल्या. पहिली आली धावत याने ग बाई, काय केली मात. याने असं असं केलं, आम्ही झोपलो होतो, आमच्यामध्ये मुंगस आणून सोडलं. अनेक आमचे त्या ठिकाणी ताकाचे, दह्याचे, दुधाचे सगळे माठ फोडले. त्यावेळेस कोणत्याच आईला आपल्या मुलाबद्दल काय नसतं असा विश्वास नसतो, पोरगा आपलं जाऊन खोड्या करते म्हणून. किती भांडण करून पोरगा घरी आला, हाणून पोरायला आला आणि त्यांच्या घरचे जर भांडायला आले तर ती माय म्हणत असती, माझा बाळू तसा नाहीच आहे. पहिला शब्द तिचा असा, माझा पोरगा भांडणच करणार नाही, फक्त तुम्हाला इतक्या दिवसांनी मला माझं बाळ मिळाले, लेकरू झाले, ते तुम्हाला खपाना असं म्हणले. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या, तुम्ही नटकाचे घेता आवळे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडावी. तुम्ही ज्याच्या संगतीत आलात, हा काय तुमच्या घरी आलेला मी बघते, माझं पूर्व जसं जन्माला आले तसं तुम्हीच काही ना काही निमित्ताने इथे येता, त्याला पाहता, त्याला बोलता, त्याला फोंडळी करता. तुम्हालाच करमत नाही, तुम्हीच माझ्या पोराची संगत सोडा असं म्हणून सगळ्यांना दिलं पाठवून द्यायचं आहे यशोदामाईला. पण एक दिवस भगवान परमात्म्याने घरातच काय केलं, खोडी केली. दही दूध लोणी खाल्लं आणि उरलेलं लोणी माकडांना दिलं. सगळ्या पोराची लाईनच लावली अशी, पेंद्यान सुद्धा मेना असं झाडावर बसले, काही खाली आणि खालून वर असं चालू. आता दही दूध कमी होतं का महाराज? 9 लक्ष गाई होती, गाई होत्या, हौद होते, हौद लोण्याचे, तुपाचे, दह्या दुधाचे देवाच्या घरी. माझी लाईनच लावली ना, असे गोळीचे गोळी धरायची कसे जाऊ माकडापर्यंत. यशोदाबाईने पाहिलं, कानाला धरलं, नंदबाबाकडे आणलं, याला आता शाळा घालावं. मग त्या काळची शाळा होती. पूर्वी काय होतं महाराज, पोरांना काय थोडं मोठं झालं की गाई द्यायच्या 2-4 घेऊन, 2-4 शेळ्या म्हशी द्यायच्या घेऊन, तीच त्याची शाळा. त्याला काय बाराखडी होती, पाठी पुस्तक होतं का काय होतं, शिकली त्यांना माहिती. त्यांच्या पाट्या कशा होत्या, दप्तर कशी होते, खापराच्या पाट्या, ते पिशीतलं दप्तर, ते तर मग भाई माणूस ते पिशीतलं मोकळीच पाठी न्यायची आहे का नाही. त्याच्यावरच हे लोक मोठमोठे अधिकारी बनले महाराज, नाही का. गोणी सापडी खताची तर तीच लय भारी होती दप्तराला आपल्याला. म्हणजे जुना काळ होता, कशाचं काय. हळूहळू मग भगवान परमात्म्याला उद्या शाळेत पाठवायचं. आता घरी खोड्या केल्या, समोर आलं. मग नंदबाबाने भगवान परमात्म्याला जवळ घेतलं, तुला उद्या शेतात जावं लागल. यशोदाबाईने सकाळच्याला भगवान परमात्म्याला तयार केलं महाराज. सुंदर पितांबर नेसला, कमराला शालू बांधला, त्या ठिकाणी रुमाल बांधला आणि भगवान परमात्म्याच्या खांद्यावर घोंगडी दिली. कुठं बसायला, पांघरायला, पाऊस आला तर पांघरायला, बसायला खाली तुला घोंगडी घेऊन जा. सुंदरशी बासरी दिली छंदासाठी, वाजवण्यासाठी. आणि भगवान परमात्म्याच्या नाही का फेटा बांधून त्याला एक मोहराचा पीस त्या ठिकाणी खोसला. सुंदर भगवान परमात्मा दिसू लागला. यशोदा मायाला वाटलं की माझीच नजर यायला लागते का काय, म्हणून काळा टिपका लावला. देवाने सांगितलं टिपका तरी दिसन का, कारण मीच काळा सावळाय, तू काजळ दिसणार नाही. पण माईचं प्रेम तिने सांगितलं. पण भगवान परमात्म्याने दारातून बाहेर पाय टाकला आणि आवाज दिला प्रत्येक गल्लीतल्या सगळ्या मित्रमंडळींना, अरे तुम्ही गाया घेऊन सारे काय गडबड म्हणता, देव चालला, मग आपण काय घरी
आणि घरी आपला हाईच कोण? महाराज मित्रता अशी असावी. मित्र जर बाहेर निघला घरच्याला न सांगता त्याच्या बरोबर बाहेर जाणं हे मित्रता आहे महाराज. देवानी जेवढं प्रेम दिलं तेवढं आई वडिलांनी सुद्धा त्या पोरांना प्रेम दिलं नाही. पोरांनी सांगितलं देवच जर जाणार मागं चाललाय, शेतात चाललाय, तर आम्ही घरी राहणार. घरी हायच कोण आमचं? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. देवाला एवढंच म्हणायचं, आमच्या घरी कोणीच नाही महाराज, तूच माझा आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरं कुणी नाही महाराज. म्हणून तर नाही कुणाचे सांगितलंय. मग आम्ही त्या ठिकाणी देव आमचा आहे, आम्ही देवाचे, विठ्ठल माझा आहे, मी विठ्ठलाचा आहे. भजन करत त्या ठिकाणी देवाकडे निघाले. सगळ्या कोणाची मोडकी काय मोडकीच काय होती, ती बी वाकडा त्याची काय बी वाकडी. गरीब अवघड असते महाराज. त्यांनी सुद्धा वाकड्याने बोबड्याने सगळ्यांनी आपापल्या 2-2, 3-3, 10-10 गाई घेतल्या. पण देवाच्या 9 लाख गाई होत्या. भगवान परमात्मा गाई ते सगळे पोरं पुढं सगळ्या गाई पाठवणार. गुर राखी शब्द होता पहिला, गुर राखी. ते पुढे चालायचे आणि गुर पाठीमाग. आपण कसं होतो, आपण ते आपले जनावर पुढे राहायचे तरी सुद्धा ते धानाला पडत होते. पण ते देवाचे त्यांना सोडून बाजूला वाट सुद्धा सोडित नव्हते, पाठीमागे यायचे देवाच्या. मग भगवान परमात्मा पुढे चालले आणि सगळे त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावर आले. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, हे गाई गोपाळ खूप आनंद आहे. विटी दांडू खेळू नगरी नाना परी, खेळ मांडीला यमुनेच्या तरी सुंदर खेळ केला भगवान परमात्मा. बघ दो बघ ते बघ पोरा ते गुण खेळ मानवा, बघ दो बघ ते बघ पोरा ते गुण खेळ मानवा. Yeah.
गाळकरी चांगली पण टायमाचं म्हणा नाही का लय झालं ना. मी तर म्हणतो अर्धा तास काय पण वातावरण कसं आहे. पण तुम्ही म्हणता वातावरण मग कटाक बिघडून वातावरण आहे का नाही. जास्त वेळ वातावरणाला बिघडवायचं नाही. सुंदर त्या ठिकाणी गायक मंडळी आहे. कितीही प्रमाण आहेत, कितीही गवळणी आहेत महाराज, कमी नाही. अर्धा तास ही मंडळी गवळणीच म्हणतील एवढ्या गवळणी आहेत. भगवान परमात्मा खूप खेळले आणि खेळल्यानंतर पेंड्याने सांगितलं देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता किती खेळायचं, किती ऐकायचं. भागवत ऐकलं, पुन्हा कीर्तनात पुन्हा किती वेळ. आता काय करायचंय, प्रसाद घ्यायचा. भगवान परमात्म्याने सांगितलं आणा इकडे आपापले शिदोरे. सगळ्यांच्या शिदोरे एकत्र केल्या आणि भगवान परमात्म्याने जवळ घेतले. अर्थो जिज्ञासुदर्थार्थी ज्ञानी दर्शन अशा पद्धतीने सगळे भक्त बसवले आणि भगवान परमात्म्याने माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय सगळ्यांना सांगितलं अशी शिदोरी आणा. सगळ्यांनी सांगितलं. सगळ्याचं कर्म काही सारखं नाही द्या. आता बरेच लोक म्हणते मी लय पाप केलेले, पण तरी बी या तुमची शिळी भाकरी असली तरी देवाकडे आल्यावर ती पवित्र होईल. वाल्या कोळ्यासारखा माणूस सुद्धा शिळी भाकरी होती ती, कोणतं चांगलं होतं त्याच्याकडं, पण तो देवाकडे आला देव सुरक्षित झाला. म्हणून सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाकऱ्या वेगवेगळ्या आपली शिदोरी एकत्र केली आणि देवाने तिला आपला स्वतःचा स्पर्श केला आणि सगळ्यांना स्पर्श करून हा आनंद दिला. म्हणून भगवान परमात्म्याने सुंदर चिंतन केलं. बिब्रद वेणू जडरपटयो शृंगविद्रेच कक्षे वामे पार्श्वभवलम तत्पलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृदो हासेन हृदयशी. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबार देवाने एवढं प्रेम दिलं महाराज. प्रत्येकाने त्या ठिकाणी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. या गोविंदाने एवढं मन मोहून घेतलं तर प्रत्येकाने देव आपला करून टाकला. आणि मग आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर तुकोबाने सांगितलं आपला तो एक देव करून घ्यावा आणि मग देव आपला झाला तर सुखाला अंत पार राहणार नाही. अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आता दहीहंडीचा अभंग होईल आणि दहीहंडी फोडल्यानंतर या ठिकाणी 2-3 वर्ष भागवत कथा आपल्या घरामध्ये 3रं वर्ष पूर्ण करतात. म्हणजे आदरणीय आता माळ घातल्यामुळं हरिभक्तीपर आहे बरं का. आमच्या हरिभक्तीपर आहे. दोघं होते बघा ते 3 यजमान आहे ना, रामचंद्र तात्या, राजेंद्र तात्या, नारायण तात्या. आता एकच माळ नव्हती, आता 3 सुद्धा माळ आहे. म्हणून हरिभक्त परायण असं नाव द्यायला काय अडचण. सुंदर माळकरी झाले. त्यांनी खूप अट्टहासाने हे सगळं केलं. महाराज कधीतरी आम्ही इथं होतो त्याही काळात बघत होतो. घरात वाद कसल्याच प्रकारचा नाही. पोरांना जसं करायचं तसं. सुना आली तर ती बी तिच्या माहेर सारखीच राहायला लागली. तिला बी काही ताणच नाही, बोलायचं काम नाही. आमच्या काकू काही बोलत नाही. त्यांना वाटतं आपणच आपलं. म्हणून सुख एवढं बाळा. या सुखामध्ये यांनी परमार्थ केला आणि तो परमार्थ काकणभर माझ्यापेक्षा म्हणतो. आता राजेंद्र तात्या, रामचंद्र तात्या त्यांचं नावच घेत नाही. मला जे जमलं नाही ते आमच्या तात्यांनी केलं. टाळी वाजा एकदा. महाराज 3 वर्ष भागवत करणं सोपी गोष्ट नाही. ते मला म्हणले, आम्हाला सांगत होते गावात तुम्ही 1 लाख रुपये वर्गणी जमा करतात, कसा सप्ता करीत असतात. मग माझे 2-2 लाख रुपये जाते एकटा असून. पण बघा
योग असे महाराज 1-2 लाख दरवर्षी खर्चणं सोपं नाही. पैशावाले असतील लोक, त्यांना वेळ नाही आणि त्यांना हे नादही नाही परमार्थाचा. चांगलं होईल, लक्ष द्या. बळच का होईना देवाला घरी आणण्याचा प्रयत्न करा. आपल्याला समाधान किती आहे महाराज. आज माळ घातली म्हणजे टेन्शनच राहिलं नाही आता. माणूस म्हणजे माणूसच महाराज. म्हणून त्यांना धन्यवाद आहेत, त्यांना खूप खूप धन्यवाद आहेत. त्यांनी हे एवढं मोठं कार्य केलं. म्हणून त्यांनी 3 वर्ष या ठिकाणी भागवत कथा लावली. त्याबद्दल नाही का आई वडिलांना आनंद होतो ना. कुळी कन्यापुत्र होती जे साथी, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद तर झालाच, आमच्या दादाला सुद्धा आनंद झाला. पोरांनी हे चांगलं केलं बरं का, नारायणने आमच्या चांगलं केलं असं म्हणत असते. म्हणून बैला त्यांना आनंद झाला, कारण परमार्थ घरी आला पाहिजे हेच भाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांना या तिघांनीही आहेर केलेला आहे. तुम्ही तिघांनी ना, आणि आमच्या आत्यांनी सुद्धा कपडे आणले. 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दादांना बैला कपडे आणलेले आहेत, त्यांनाही आहेर होईल. त्याच्यानंतर आमच्या तात्याचे जावई आणि मुली यांनी सुद्धा यांना आहेर आणला. त्याचं कारण परमार्थामध्ये आदर देत जा, कोणाचं तरी कौतुक करत जा, परमार्थ वाढत राहील. भाजणारा नवीन पोरग आलं मामा आणि जुन्या माणसांनी आई ठेटाळ तुला जमत नाही ते, एक पोरग इकडे यायचं तर लांब जाईल ना. त्याला एक प्रोत्साहन द्या, त्याला एक भूषण द्या, त्याचा आनंद साजरा करा. त्याला वाटलं पाहिजे हे मी करतो चांगलं आहे. बरेच लोक तसं काय करत, त्याला काय काम आहे म्हणते, असं म्हणते, ते वेगळं. म्हणून तोही सत्कार यांचा होईल आणि त्यानंतर लगेच पंक्ती बसत्याल, याची नोंद घ्यावी. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय कंठी धरिला कृष्ण मनी अवधानी प्रकाश कालवाटुरी कामिका वैष्णविका संभ्रमा गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलिलेले कुळकुळे वेडे वाकुडे उत्तरे आदरणीय भागवताचार्य अतुलजी बाबा यांचा सत्कार यजमान करतील.
यानंतर दादा आणि बहिणींनी पुढे यायचे, त्यांचे मुलं त्यांचा सत्कार करणार आहेत. महाराज सर काय चाललंय निवांत का ग्रेप्तार कस काय फ्रेश होत सागर घरी गेलाय सागर घरी हॅलो. ही भागवत कथा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना ज्यांनी श्रवण केली तर या कथेचे यजमान नारायण वराड यांचा सरदय सत्कार त्यांच्या मुली जावई आणि स्वतः त्यांचे सुपुत्र शिवाजी सर हे करतील. त्यांच्या मुलींना आणि जावई आणि त्यांचे सुपुत्र वराड सर यांना विनंती की आपण आपल्या पित्यांचा सत्कार करावा, त्यांचा सन्मान करावा. नारायण वराड मामा यांच्या मुली, त्यांचे जावई, आपणास विनंती आपण पुढे या. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संत सद्गुरूंच्या विचाराशिवाय पर्याय नाही, म्हणून तुम्हा सर्वांना आपण सर्वांनी 8 दिवस ही कथा श्रवण केली. त्या कथेचे यजमान श्रीमान नारायण वराड यांचा सन्मान त्यांच्या मुली, त्यांचे जावई आणि त्यांचे सुपुत्र करतील. त्यांना सर्वांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करायचे. ऐका, या ठिकाणी आत्ताच असणारे आपले सर्वांचे लाडके
श्री हरिभक्तीपरायण राम महाराज शास्त्री यांचं सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. सुंदर अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं. तसंच आपल्या गावातील भूषण असणार बळीराम महाराज यादव यांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारची चाल त्या ठिकाणी गायलेली आहे. सर्वांना मंत्रमुक्त अशा प्रकारचं केलं. खरोखरच महाराज हे आपल्या गावात असणारे राम महाराज यादव ह्या 3 मूर्ती अशा आहेत. यांच्या अगोदर ज्या मूर्ती होत्या ते देवरूपच होते. भंडास महाराज आणि आपले असणारे प्रल्हाद महाराज यादव पवार आणि त्यांच्यानंतर ह्या त्रिमूर्ती या ठिकाणी आपल्या गावाला लाभलेल्या आहेत. ज्यांनी असणारं सर्व महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे दरोड्याचा नाही बरं का, त्याने नामाचा धुमाकूळ घातलेला आहे महाराज. असे असणारे सुंदर आपल्या गावचे महाराज आपल्याला लाभलेत. महाराज खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपल्या बळीराम महाराजाचे सुद्धा अनेक ठिकाणी क्लास आहेत. ते मुलांना त्या ठिकाणी शिक्षण देतात. गायनाचं असणारं त्या ठिकाणी ते शिक्षण शिकवतात. राग रागिणी असणारं संगीत विशारद काय म्हणतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तसंच आपले असणारे राम महाराज यादव सुद्धा त्यांनी पकवाजामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याने स्वतःचं नाव तर नेलंच नेलं, पण गावाचं नाव असणारं त्यांनी असणारं महाराष्ट्राच्या तक्त्यापर्यंत फडकलेलं आहे महाराज. असे असणारे आणि आपले राम महाराज शास्त्री त्यांच्याकडे सुद्धा एक लिंगेश्वर संस्थान अशा प्रकारचं ते चालवतात. आज त्यांच्याकडे अनेक प्रकारचे मुलं या ठिकाणी घडवलेली आहेत महाराज. आता आपण पाहिलं त्यांच्या संस्थेमधले ही बारीक बारीक असणारे विद्यार्थी 2 लेकरं सांभाळायचं म्हणल्यानंतर माणसाला जीवावर येते. एक दिवस आमच्या घरचे सगळेच गेले राहणार म्हणले हे 3 चिलबट तुमच्या ते 3 चिलबटांनी इतकं परेशान केलं घोरके मामा काय सांगावं. अरे हे करू नका म्हणलं. नाही आम्हाला असंच करायचं. जे उठलो राग का हिरीकडे गेलो. हिरीत डुकून पाहिलं पाणीच नाही. इतका वैताग इतके चिलबट अशी परेशान करतात. आणि आमचे राम महाराज काय महाराज त्यांनी म्हणजे नाही ते तसं करणार नाही. गायक मस्त गायक झालेले, त्याच्यात कीर्तनकारक झाले, भागवतकार सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत महाराज. काय सुंदर अशा प्रकारच्या मुलांना काय शिस्त काय वळण त्या ठिकाणी लावलं. ते फार मोठं त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं. तर या ठिकाणी आपल्या गावातले असणारे विष्णू महाराज बी या ठिकाणी आहेत. त्यांचा कार्यक्रम आपल्या याच्यात होत असतो. आता बीजीचा कार्यक्रम ते सुद्धा आता मला वाटतं त्यांनी आता याला आपला शिंदावाडीला भागवताचा कार्यक्रम केला. असे आपल्या इथं आपल्या गावामध्ये असणारे महान व्यक्ती या ठिकाणी असणारे परमार्थाचा गोडवा अगोदरच असणारे या ठिकाणी लाभलेला आहे आपल्याला. आणि त्या परमार्थाचा गोडवा घेऊन त्याचा वासा घेऊन असणारे हे महाराज मंडळी पुढं चालवत आहेत. आणि आपल्या गावामध्ये एक रूपता म्हणजे सर्व एक संध अशा प्रकारचं गाव त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या याच्या माध्यमातून तर या ठिकाणी मी जास्त काही वेळ घेत नाही. आता श्रीमद भागवत कथा महापुराणाच्या आजच्या सांगतेच्या निमित्तानं आज सगळेजण त्या ठिकाणी बऱ्हाणपूर नगरीमध्ये उपस्थित असणारे सर्व नातेवाईक मित्रपरिवार आणि समस्त गावकरी मंडळी यांना मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे. सुरुवातीला आमचे पिताजी म्हणले मला भागवत लावायचं आहे. म्हणलं आठवड्याचे 3-4 दिवस हे काय भागवत लावते ना असं मला
नेहमी वाटायचं आणि मला अक्षरशः वाटलं नव्हतं हे खरंच भागवत लावते म्हणून. बरं म्हणलं ठीक आहे, जरा खरंच नाद लावल्यावर मग म्हटलं लावतोच काय की पहिल्या वर्षी लावलं, म्हणलं नाद असते एखाद्या वर्षी चलत असेल. पुन्हा दुसऱ्या वर्षी ते गेवरायला गेलो तर आम्ही बारबिस्तर बांधून वापस आलो भागवतासाठी. मग तर ठामच खात्री पडली की आता 100%च भागवत होणार आहे. मग आता राहिलं तिसरं वर्ष. दुसऱ्या वर्षी थोडी माळ घालण्याची पण चर्चा झाली. आता म्हणलं ह्या हायपोथेटिकल चर्चेत यांना काही खरं नाही. आणि तिसऱ्या वर्षी मी खरंच आश्चर्य व्यक्त केलं. मला वाटतं अतुल बाबा आहे तिथं. मी बाबाला पण म्हणलं बाबा जरा विचारूनच घाला बरं का, पण नाहीतर पुढे काही सवरशास्त्र ठेवा. बाबा म्हणले काहीच अडचण येणार नाही. आणि हे म्हणले मी पण एकदा घातल्यानंतर काय बदलणार नाही. आता देव करो त्यांना अशीच सद्बुद्धी त्या ठिकाणी देत राहो. आज मला आवर्जून लाईट गेली हा ते त्यांनी समजून घेतला भुका लागल्यात सगळ्यांना. ते त्याच्यामुळे असं मंडपवाल्याला सारं माहित असते. मंडपवाले सुद्धा माझे मित्रच आहेत. आदरणीय भरत यादव यांनी सुद्धा 7 दिवस खूप सेवा दिली. गावातील सर्व टाळकरी वारकरी मारकरी आणि सर्व ग्रामस्थांनी 7 दिवस काकड्यासाठी असणाऱ्या आमच्या काकी असतील, नाणे असतील, आमच्या बाई असतील, म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून ते पुन्हा रात्री 1-2 वाजेपर्यंत दररोज भजन आणि ते म्हणजे एकंदरीत एक परिपूर्ण सेवा गावकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी इथं संपन्न झाली असं मला सांगायला आवडेल. आणि आज आमचे आजोबा आदरणीय दादा त्यांच्या डोळ्यात देखता मला वाटतं आता आमच्या घरामध्ये सगळ्यांचे लग्न झालेत, सगळे कार्यक्रम झालेत. मला वाटतं हे भागवत कथेच्या निमित्तानं आमचा आणखी कार्यक्रम होत राहतील, पण तसा मोठा काही कार्यक्रम आता आमच्या घरामध्ये शिल्लक नाही. तर दादांच्या आणि बाईंच्या डोळ्यात देखता हे सगळं पुन्हा एकदा त्यांचे 2 मुलं माळकरी होते. आमचे मोठे चुलते भाऊ हे भजनकार आहेत, मधले चुलते हे फार मोठे रामायणाचार्य आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये कदाचित खंत असेल आमचा लहान मुलगा मात्र त्या ठिकाणी काय करतोय का नाही. तर त्यांच्या डोळ्यात देखता त्यांचा 3राही मुलगा माळकरी आज झाला. मला वाटतं हे खऱ्या अर्थानं भाग्यवान आई वडील या जगाच्या पाठीवरचे असतील. आणि आज त्यांचे मुलं नातू जावई पंतू पर्यंत त्यांनी याच देईन याच डोळा म्हणजे ते म्हणत असते. आमची बाई आम्हाला म्हणते असते मी मारायला भीत नाही, पण आता सगळं डोळ्यानं सुख निश्चितपणानं तुम्हाला याच देईन याच डोळा पाहायला भेटलेलं आहे. म्हणून सर्वांचं माझे गुरुवारी आदरणीय विजयजी बोराडे सर, त्या ठिकाणी माझे सहकारी मित्र आदरणीय गालांडे सर, आमचे मामा आणि सर्व नातेवाईक सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी मी संगीत विशारद आदरणीय बळीराम महाराज, त्यानंतर मृदंग सम्राट आमचे राम महाराज यादव, त्यानंतर आमचे विष्णुभाऊ आणि सगळेच उपस्थित. मी अध्यात्माचा एक विषय आज इथं खरंच बोलणार नव्हतो, पण मी बोराडे सरांच्या कानात बोलताना सांगितला. म्हणलं हे आमचे श्रीराम नवले म्हणलं मेवणेत. आणि खरंच अध्यात्माची ताकद आणि जादू काय हे आता जाहीर या ठिकाणाहून सांगितलं नाही पाहिजे, पण प्रचंड ड्रिंकिंग करणारे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे सगळ्यांना कळतंय. अक्षरशः आमच्या आत्याला त्यांचा एवढा ताण झाला, कुठेतरी रस्त्यानं पडण्यापर्यंत त्यांची अवस्था होती. पण आज मला वाटतं दरवर्षीच्या सप्त्यामध्ये भजनासाठी तर त्यांचं पूर्ण भजनी मंडळ येतच, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ते भजनासाठी आणि कीर्तनासाठी त्या ठिकाणी जातात. आणि त्यांच्याकडून मी एक दिवशी ऐकलं, त्यांनी मुलगा सुद्धा त्यांचा आळंदीलाच पाठवलाय. हे अध्यात्माचं वेळ इतकं वेळ आहे. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं मला जर रात्री झोप नाही आली तर मी रात्रीच भजन करत बसतो. म्हणजे अध्यात्माच्या त्या ठिकाणी संगतीत आल्याच्या नंतर ते वाल्याचा वाल्मिकी होतो, तसाच आमच्या बाबतीत सुद्धा आमच्या मेवण्यांचा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळीकडे ती परिवर्तन त्या ठिकाणी होतंय. खरं तर मी नास्तिक माणूस आहे हे इथून सांगायला हरकत नाही. मी काय लय देवधर्म पाया पडणं वारं उपवास मला बोराडे सर म्हणत असते तुमची कामाला, मी म्हणत असतो सर तुम्ही करता तेच पुण्य मला अर्ध येणार नाही. तसं खऱ्या अर्थानं पण आता मी सुद्धा अनुभव वैयक्तिक दृष्ट्या सांगेल. मी खरं तर कधी बोलत नाही आतापर्यंत, 3रा सप्ताह पण मी कधीच काही शब्द बोललो नाही, कारण मला काय मुळात मनातून त्या ठिकाणी याची आवड नव्हती. 7 दिवसामध्ये खरं तर मी गृहमंत्र्यांनी तर काल म्हणले माझ्या डोळ्यातूनच पाणी यायला लागले. म्हणलं काय झालं तुला असं डोळ्यातून पाणी यायला, पण म्हणले असं वाटतं की आता शेवटचं वर्ष पुन्हा होते का नाही. म्हणलं वर देखेंगे, पुन्हा प्रयत्न करायला काय अडचण नाही. असो
तुम्हा सर्वांमुळे आमच्या या कार्यक्रमाला भरभरून अशी त्या ठिकाणी एक या कार्यक्रमाची शोभा आपण सर्वांनी वाढवली. सर्व गावकऱ्यांचे, नातेवाईकांचे, मित्रपरिवारांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथं समोर महिला मंडळाची पंगत बसेल, पाठीमागं पुरुष मंडळीची पंगत बसेल. महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.